राज्यभरामध्ये 25 लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साधणाऱ्या भाजपकडनं मुंबईसह राज्यभरात सदस्य नोंदणी अभियान राबवलं जात आहे। मात्र सायबर चोरट्यांनी भाजपच्या सदस्य नोंदणीच्या नावाखाली अंदाजे शेकडो नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। सायबर चोरट्यांनी अनेकांकडनं पैसे उकळल्याचं समजतंय। या प्रकरणी भाजपच्या शिवडीतील पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून दिल्लीतून पोलिसांनी एकाला अटक केली आहे। समरजीत सिंग असं अटकेतील आरोपीचं नाव असून त्याच्याकडनं 2 मोबाईल्स जप्त करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे। सदस्य नोंदणीच्या माध्यमातून लोकांना फसवण्याचा अधिक काय माहिती आहे याबद्दल? नक्कीच भाजपची सदस्य नोंदणी एकीकडे सुरू आहे आणि दुसरीकडे सायबर चोरट्यांनी त्याच्याच मदतीने फसवणूक करण्याचा प्रयत्न हा समोर आलेला आहे। एक मेसेज हा सोशल मीडियावरती व्हायरल होत होता। त्यामध्ये प्रामुख्याने सांगितलं गेलं होतं की आमदार, खासदार, नगरसेवक किंवा पार्टीतले इतर पदाधिकारी यांना बल्कमध्ये मोठ्या प्रमाणात जर का सदस्य नोंदणी करून हवी असतील तर एका नंबरशी संपर्क करा आणि याच संपर्क नंबरवरती अनेकांनी जेव्हा संपर्क केला तेव्हा त्यांची फसवणूक झालेली आहे। त्यामुळे एकूणच सदस्य नोंदणीच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी ही फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर जेव्हा शिवडीतल्या एका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणी दक्षिण सायबर विभागामध्ये तक्रार नोंदवली होती आणि या तक्रारीच्या आधारावरती आता सायबर पोलिसांनी दिल्लीतून समरजीत सिंग नावाच्या एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आलेली आहे। या अटकेनंतर त्याचे इतर साथीदार यांचा देखील आता पोलिसांकडून शोध सुरू आहे। समरजीतने दिल्लीतल्या एका अल्पवयीन मुलांच्या मदतीने 5 अकाउंट्स घेतले होते ज्याच्यावरती हे फसवणुकीचे पैसे ट्रान्सफर केल्याचा संशय पोलिसांना आहे। याचं मूळ जो सूत्रधार आहे या संपूर्ण प्रकरणाचा हा छत्तीसगडमधला असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे या अनुषंगाने पोलीस त्या मुख्य आरोपीचा देखील शोध घेत आहे। मात्र दुसरीकडे आत्तापर्यंत किती जणांची अशा सदस्य नोंदणीच्या नावाखाली फसवणूक झाली आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण अनेक त्या मेसेजमध्ये प्रामुख्याने हा मेसेज जो होता तो आमदार, खासदार, नगरसेवक किंवा पार्टीतले इतर प्रमुख पदाधिकारी यांना जो मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करून देण्यासंदर्भातलं आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं। भाजपने नुकतंच 25 लाखाचं सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट ठेवून सदस्य नोंदणीला सुरुवात केली होती आणि त्याचाच फायदा या सायबर चोरट्यांनी घेतलेला आहे। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।